सध्या देशभरात 2 जिगरबाज महिला अधिकाऱ्यांचं कौतुक होतंय. एक आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या आहेत वायुसेनाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग. ऑपरेशन सिंदूर सध्या जगभरातील सर्वात चर्चेचा विषय ठरतोय. भारताच्या सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील 5 आणि पाकिस्तानच्या हद्दीतील 4 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, भारतीय सेना आणि हवाई दलानं संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि सध्या याच पत्रकार परिषदेतील 2 महिला अधिकाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जातोय. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोनही महिलांविषयी प्रत्येक देशवासियांना कुतूहल आहे. कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? पाहूयात. गुजरातमधील वडोदराच्या त्या रहिवासी आहेत. बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी त्यांच्याकडे आहे. 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत लष्करात त्या दाखल झाल्यात. बहुराष्ट्रीय एक्सरसाइज फोर्स 80 प्रोग्रामचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला देखील ठरल्यात आणि 2006 मध्ये कांगो संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात देखील त्या सहभागी झाल्या. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरात लष्कराचा वारसा आहे. त्यांच्या आजोबांनी देखील भारतीय सेनेत सेवा केली आहे, तर पती मेजर ताजुद्दीन कुरेशी मेकॅनाइड इंडस्ट्रीचे अधिकारी आहेत. कोण आहेत कमांडर व्योमिका सिंग? 18 डिसेंबर 2004 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत हवाई दलात त्या दाखल झाल्यात. हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून हाय अल्टिट्यूड मिशन नेतृत्व त्यांनी केलं. चेतक, चितासारख्या हेलिकॉप्टरची 2500 पेक्षा अधिक तासांच्या उड्डाणांचा विक्रम त्यांनी बनवलाय. तर नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या बचाव मोहिमेचं नेतृत्व देखील त्यांनी केलंय. या दोनही जिगरबाज महिला भारताच्या आहेत. एक हिंदू महिला अधिकारी, एक मुस्लिम महिला अधिकारी. त्यांनी धर्म विचारून निष्पाप पर्यटकांना मारले आणि आपण एकतेचं प्रतीक दाखवत त्यांचा माज उतरवलाय. आणि हे म्हणायला हरकत नाही की आपण त्यांना एक करारा जवाब दिलाय.